नावाचं कुंकू लावलंय म्या. तुमच्या बायकोला वाचवा दत्तासाहेब. दत्तासाहेब उठा, उठा, उठा दत्तासाहेब. इथे दत्ता साहेबाला जाग येते. दाजी तुम्ही लय नशीबवान आहात. तमेर बाईनं तमेर नावाचं कुकू लावलं आणि तुम्हाला सुद्धा आली. आणि आपण समधीच वाचलो. तमार बायलीचा आणि देवीचा आभार मानव तेवढं कमीच आहे. इथं नेमकं काय घडलं आणि इथं गोळी कुणी चालवली? कोण होता तो माणूस? सांगतो साहेब, तुम्ही या इथं बस. साहेब ऐका माझं, या या इथे. कोकिले आता रीतबात सोड आणि घरात जा. साहेबांनी पाणी दे. जाय, मी जखमीवर पाला घेऊन येतो. माझ्या नावाचं कुकू लावलंस का नाही? होय. का? तुला यो अधिकार दिला कुणी? दत्ताभाऊ, कुणी दिला तुला यो अधिकार? बोल. असला अधिकार कुणी देत नाही दत्तासाहेब. तुमचा जीव वाचवायलाच नक्षत्राने यो निर्णय घेतलाय. कुंकवाची ताकद काय आहे हे तुम्ही स्वतःकडे बघूनच ठरवा. पाणी घ्या, बरं वाटेल. घ्या. अहो भाऊ, बायली सेवा करते ना हो तुमची, मग असं काय करताय? हे दत्ताभाऊ असेल तर त्याच्या दंडावर नाव का नाही? आणि दंडावर गोंजलेलं नाव नाही म्हणजे हे दत्ताभाऊ नाही.
कोणीतरी चकवा टाकलाय. त्या भवानीच्या तर उम्या, तू बस तिकडे जा. आपल्याला दत्तभाऊ नक्षत्राबद्दल काही कळलं नाही हे समजांना सांग. होय, कुणी विचारलं शंकर्या कुठे आहे तर सांग तू त्या दोघांना शोधायला जंगलात गेलाय. चालतंय. शंकर्या कुठे आहे, दत्तभाऊ आणि नक्षत्र कुठे आहे हे कुणाला कळता कामा नये. चुकूनही कुणाला कळता कामा नये. होय शंकर दादा, निघ. हे तुझ्या कपाळावरचं कुंकू माझ्या नावाचं असूच शकत नाही. हे कुकू लावणाऱ्या बाईला विचारा दत्तासाहेब. आणि हे तुम्ही नाही, येळ ठरवते. पुसून टाकते कुंकू. तुम्ही कुकू पुसून टाकाल दत्तासाहेब, पण पण काय नक्षत्रा? कोकिल बोल, तुमचा जीव वाचवायचा ह्यो एकच पर्याय आहे. कुंकू लावलं तरच तुम्ही वाचाल. कुंकू लावून कोणाचा जीव वाचलाय का? ह्या आधी नसेल वाचला, पण आज वाचला. आपला जीव घेणारी बंदूक आणि त्याची गोळी या जगात अजून बनलेली नाही. आपल्याला गोळी फक्त चाटून गेली. दत्ता एकच सांगतो आणि एकदाच सांगतो, आपल्याला मारणारं हत्यार अजून इथं बनलेलं नाही. कोणी किती बी वार करू देत, पण यो दत्ता इतका सहजासहजी मरणार नाही. कारण या दत्ताच्या मरणाची वेळ अजून आलेली नाही. मग नक्की कधी येणार आहे ठाव आहे तुम्हाला? दत्तासाहेब, कुणाचा काळ कधी येईल हे आपण नाही सांगू शकतो. आणि हे असं मरणाबद्दल बोलायचं नसतं. अगं जरा दमानं, जखम खोलाय. काही जखमा भरायला वेळ लागतो, पण जीव वाचला हे जास्त महत्वाचं आहे. जखमा तर होतच राहतील, पण दत्तासाहेब, जीवाचं मोल लई मोठं आहे. ते जीव देऊन असं चुकवायचं नसतं. आई ग, कोकिल आहे. अय, कोकिल, आओ ही पाला ठेचून दे. जी. भाऊ, आता तुम्हाला समजा इसकटून सांगतो नक्की काय झालं ते. तुम्ही उगा जीवाला त्रास करून घेऊ नका. तुम्ही बसा बघू. आमचा जीव आमचा दत्ता आहे आणि त्याची खुशाली कळत नाही त्यावर आमच्या जीवात जीव नाही यायचा. तुमची काळजी कळते आम्हाला. कळती ना? मग जा जा आमच्या दत्ताला घेऊन या. तुम्हाला माहिती ना आमचा आनंद आमचा दत्ता आहे म्हणून. कुठे गेला असेल कुणाच ठाव. शंकर्या काय म्हणाला होता हा? की गाडी रस्त्यात आहे म्हणून. पण दत्ता आणि नक्षत्र दोघं बी नाहीयेत. कुठे गेले असतील होते? सांगा ना, कुठे गेले असतील? सापडतील. तुम्ही शांत राहा बघू. आधी मी जातो. नाही, खोलीत जातो. बसून बसून लय पाठ दुखायला लागली माझी. वा अविनाशराव, आम्हाला वाटलं तुम्ही तुमच्या भावाला शोधायला जाताय. कशाला? तुम्हाला तर लय भरोसा आहे ना दत्तावर, का दत्ताला काहीच होणार नाही असं तुम्हालाच वाटायलंय. आणि नक्षत्रावर तर लय खात्री आहे. नक्षत्र त्याच्या बरोबर असेल तर दत्ताला काही होणार नाही असं वाटतं ना तुम्हाला. माझं काय काम आहे तिकडं?
तुम्ही तरी कशा पैसे स्वतःचा जीव जाळताय? अविनाशराव, अविनाश तुमचा मुलगा आठवत असेल तर बघा जरा, ही कला मी तुमचीच पोर आहोत. पण दत्ताच्या प्रेमापुढे तुम्हाला काहीच दिसणं झालंय. तुमचं ना ते हस्तिनापूरच्या राणीवाणी झालंय. डोळ्यावर पट्टी बांधून घेतली तुम्ही. आम्हाला तसं नाही करता येत. काय बोलतोयस तू? हा? इथं येळ काय, वाड्यात घडलंय काय, आणि तू काय बोलायला लागलायस? अरे आई बाप आहोत आम्ही तुमचे. पोरांचं चांगलं वाईट बघणं कर्तव्य नाही का आमचं? आहे ना. आईबाप म्हणून जसं तुमचं कर्तव्य आहे, तसं सासू सासरे म्हणून बी तुमचं एक कर्तव्य आहे, जे तुम्ही विसरलात. तुम्ही विसरला असला तरी मी नाही विसरलो. माझी बायको आई होणार आहे, आणि एक नवरा म्हणून आणि त्या होणाऱ्या बाळाचा बाप म्हणून रेणुकाची काळजी घेणं माझं कर्तव्य आहे. सांगून तरी काय फायदा म्हणा? जेव्हा पाव तेव्हा दत्ता 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 लावलंय नुसतं. मी आलो जरा. आमच्याप्रमाणे या घरातले सगळेच देवाला साकडं घालायला. फरक फक्त इतकाच आहे की दत्तानं परत यावं म्हणून आम्ही साकडं घालालो, आणि बाकी समजे त्यानं परत येऊ नये म्हणून. या लोकांनी किती बी साकडं घातलं ना, तरी बी दत्ताच्या केसाला बी धक्का लागणार नाही. खरंच वय, कारण दत्ताकडे ती शक्ती आहे जी दुसऱ्या कुणाकडे नाही. ती शक्ती म्हणजे तुमचं प्रेम, तुमची माया. अहो दत्ता तुमच्यासाठी जसं कवच आहे, तसं तुमची माया त्याच्यासाठी कवच आहे. आपल्या दत्ताला काय बी होणार नाही. तुम्ही फक्त दत्त गुरूंवर विश्वास ठेवा. यो फोटो खरा आहे भवानी? आम्ही जितका तुमच्यावर जीव लावलाय तितकाच तो फोटो बी खरा आहे. तुझा जीव जाऊ देत चुलीत. खरं बोल, तो फोटो खरा आहे? अव यो भवानी खोटं बोलत नाही. एकदम पुराव्या सकट खरा आहे त्यो. म्हणजे दत्ता मेला? अव तुमच्या गोड गळ्याची शपथ की हो. स्वतःच्या डोळ्यानं खात्री करून घेतली. शिकार झाली. मला खरं वाटना, मला खरंच वाटना. अव म्हणून तर फोटो काढलेत. म्हणजे त्यो त्या झोपडीतनं निघाला आणि इथं मेला. त्यो झोपडीतनं वाचला हे जरी खरं असलं तरी बी भवानी काही कमी नाही. तिथं बी फिल्डिंग लावली आपण एकदम जबरदस्त. आपण तिकडं डेड बॉडी ठेवलीये शेम टू शेम दत्ता सारखी. कुणी बी तिथं पोचलं तरी त्याला वाटल की दत्ताचा गेम झाला. काय ए भवानी, त्या बॉडीवर दंडावर दत्ता असं नाव कोरलंय भाई? नाही. हाय का खालीच माती? हा, स्वतःला लय हुशार समजतोस ना तू. मिस्टेक केलेस, मिस्टेक. म्हणजे दत्ताची ओळख म्हणजे त्याच्या दंडावर कोरलेलं दत्ता हे नाव, त्याच्या गळ्यातलं ते त्रिशूळ. हे हाय वय या बॉडीवर. हा, तुम्ही लहान पोरग बी सांगल हा दत्ता खरा आहे का खोटा. हा, पण हे खरं खोटं करायला येणार आहे कोण? शंकर्या गेलाय तिथं. तो टोणगा गेलाय त्या दत्ताला शोधायला. पण त्याला त्यो दत्ता जित्ता गावणार नाही. आणि आपल्या पंटरनं त्या नक्षत्राचा आणि त्या बाकीच्या दोघांचा बी गेम केला असेल आतापर्यंत. बडी बडी बॉट्या वडापाव खाते. वडापाव काय नाही, आता घबरा. माझं ऐक, जाऊन पुन्हा एकदा खात्री करून ये. खात्री काय करायची? भवानी कसं सांगू तुला आता? हा, जास्त हवेत जाऊ नगस. हे बघ, कधी कधी एक लहान मुलगी हत्तीला भारी पडते, विसरू नगस. आणि ह्यो दत्ता आहे, दत्ता. दत्ता मेलाय यावर माझा तरी अजून विश्वास नाही. आणि माझं ऐक, तू भी ठेवू नगस.
जाऊन खात्री करून ये, कळलं? म्हणून ताईंना कुकू लावाय सांगे रे मार बाईलीन. हा गेले. आणि येणं ते कुकू लावलं ते तमार जीव वाचावा म्हणून. मी आलोच. त्या मुडद्याचा बंदोबस्त करू. कोकिले तू घरेन जा आणि काहीतरी खायला कर जा. जी, जखमीवर लेप लावू का? दुखायचं थांबल वय. ते तुमच्यावर आहे. लेप लावला काय आणि नाही लावला काय. दुखायचं तेव्हाच थांबेल जेव्हा तुम्ही जखमेकडे दुर्लक्ष कराल. लेप लावायचं सोडून नुसती बडबड करायली. लावते. ठणका लागलं वय. वय काय झालं? आग होत्या, झोंबतय. ए तोंडावर काय हो मारती? चुकलं. आता झोंबतंय. ऐक ऐक झालं झालं. आता तुम्ही जरा पडा. आराम करा. आराम? इथं आपल्या जीवाला धोका आहे. तो भवानी आणि त्याची माणसं कधी बी इथं पोहोचतील. ती माणसं पोचतील तेव्हा बघू. तुम्ही आधी आराम करा. हात जाऊन पडा. इथं लय येऊ नये. कोण येत आहे कोण नाही येत त्याच्यावर आम्ही लक्ष ठेवू की. ती काळजी तुम्ही नका करू. तुम्ही फक्त आता आराम करा आणि तुमची काळजी करा. घाव लय खोल आहे तुम्ही. ऐक फक्त कसं आहे. पायाला नाही, हाताला लागलं आपल्या. ऐक ताई तो कसं आहे. दत्ता पौर्णी नक्षत्र इथंच कुठेतरी असायला पाहिजे. पण कुठं? एक माणूस आला काही त्यानं भाऊला गोळी मारली काही आणि त्याच्या बी नंतर त्या जखमी वाघानं या आलेल्या शिकारीनच शिकार केली. खरंच भाऊ वाघ आहे वाघ. आणि एक काही कळ नाही. दोघं नवरा बायको इथं जंगले हरवली. काही मजा माराय नाही आली. मजा माराय बी आली असते असं कुणीतरी हल्ला बी केला नसता. नवरा बायको अल्ला हा माणूस कोण आहे?
आणि हे काय करायलाय? कुणाला पुरतोय हा? कुणाबद्दल बोलतोय हा? ह्याचा माग काढावा लागणार. शेठ तिकडे लय उडकला त्याला, पण बेनं घावनच झाले. हे बघ हे अन्या, आपल्याला टाइम नाहीये. त्या दत्ताचा मुर्दा शोधून काढ, नाहीतर तो दत्ता जित्ता राहिला तर आपले मुर्दे पडतील म्हणून समजून जा. चल चल, शोध लवकर, चल. ताई, लय रगत व्हायला आहे म्हणूनच अशक्तपणा आला असेल. तुम्ही थांबा वाई, मी बघती काय इलाज घावतो का. दत्तासाहेब, हे बघा, नीट ऐका. तुमचा श्वास जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत ही नक्षत्रा जिवंत आहे. तुम्हाला काय बी झालं तर मी नाही जगू शकतो. माझ्या काळजाचा ठोका चुकेल असं काय बी करू नका दत्तासाहेब. जागं व्हा, जागं व्हा. दत्तासाहेब, तुम्ही सहान आहात आणि मी चंदन आहे आणि मला तुमच्यासाठी जिजायचे. एक वार मला तुमच्यासाठी जिजायचा अधिकार द्या. उठा ना दत्तासाहेब.